आर. पाटील उर्फ आपल्या सर्वांचे आबा. आर. पाटील यांचे संपूर्ण नाव रावसाहेब रामराव पाटील आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक लोकांनी त्यांना त्यांच्या कार्यामुळे आबा ही नवीन ओळख निर्माण करून दिली. रावसाहेब रामराव पाटील उर्फ आबा यांचा जन्म 16 ऑगस्ट 1957 रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात झाला. रावसाहेब पाटील यांच्या घरची परिस्थिती नाजूक होती. त्यांचे वडील गावातील प्रमुख होते. घरात पैशाचा तुटवडा होता. त्यामुळे रावसाहेब पाटील यांनी आपले बहुतांश शिक्षण कमवा व शिका या सरकारी योजनेअंतर्गत पूर्ण केले. त्यांनी BA व LLB या 2 पदव्या संपादन केल्या. सांगलीच्या शांतिनिकेतनमधून त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आर. पाटील यांचा विवाह सुमन पाटील यांच्याशी झाला व स्मिता आणि रोहित अशी 2 मुले त्यांना आहेत. रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. पाटील हे त्यांचे मूळ नाव असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रात ते आबा या नावाने प्रसिद्ध होते. तीच त्यांची खरी ओळख होती. आबा हे गरीब घराण्यातील होते, परंतु अतिशय प्रामाणिक, साधं व अभ्यासक व्यक्तिमत्व होतं. त्यांची राजकीय कारकीर्द अतिशय यशस्वी ठरली. त्यांनी आपल्या सच्चेपणाने महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर राज्य केले. एका सामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा असलेले आबा हे जिल्हा परिषद सदस्य, 6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द ठरली आहे. रावसाहेब पाटील उर्फ आबा हे एक होतकरू तरुण होते, ज्यांना समाजात प्रबोधन घडवून आणायचं होतं. त्यांना समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी लाभलेली नव्हती, परंतु एक उत्तम भाषणशैली जी सरळ प्रेक्षकांच्या मनावर वार करेल, स्वच्छ प्रतिमा आणि अखेरीस समाजासाठी काही करून दाखवण्याची जिद्द या जोरावर आबा यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं. आबा सांगली जिल्ह्यातील तासगावचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 1999 मध्ये आर. पाटील यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी शरद पवार यांचा विश्वास जिंकला. म्हणूनच त्यांना पवारांचे विश्वासू व कट्टर समर्थक अशी वेगळी ओळख निर्माण झाली. सुरुवातीला आर. पाटील यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आपली भूमिका उत्तमरित्या पार पाडली. पुढे त्यांना गृहमंत्री पद मिळाले. तिथं त्यांनी उत्तम कामगिरी केली. 1 नोव्हेंबर 2004 रोजी आर. पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र युनिट आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे प्रमुख देखील होते. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित राजकारणी म्हणून आर. पाटील यांची ओळख होती. त्यांना राजकीय वर्तुळात मिस्टर क्लीन अशी ओळखही मिळाली होती. आघाडी सरकारच्या काळात आबा नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आबा पाटील आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गृहमंत्री पदापर्यंत पोहोचले, परंतु त्यांनी कधीही आपल्या सत्तेचा गैरवापर केला नाही. बहुतेक वेळी सत्ता मिळाल्यावर बऱ्याच नेत्यांमध्ये एक वेगळाच रुबाब येतो, परंतु आबा पाटील यांच्यासाठी तो एक अपवादच ठरला. आबांनी कधीच आपल्या स्वभावाच्या मध्ये खुर्चीला येऊन दिले नाही. सत्ता येत जात राहते, परंतु सच्चा कार्यकर्ता क्वचितच जन्माला येतो आणि त्यातीलच एक म्हणजे आर. पाटील होय. तंटामुक्ती गाव अभियानाने व ग्रामस्वच्छता अभियानामुळे आर. पाटील यांना एक वेगळी ओळख निर्माण झाली. आपण बहुतांश वेळा असं म्हणतो की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. याचा नेमका अर्थ काय असतो किंवा याची प्रचिती आर. पाटील यांचे व्यक्तिमत्व अनुभवल्यावर कळते. राजकारण हे असं क्षेत्र आहे जिथे लोक सत्तेच्या मैदानात बऱ्याच वेळा आपलं चारित्र्य मातीत मिळवतात, परंतु आबा पाटील यांनी सत्तेच्या आहारी न जाता ज्या हेतूने ते राजकारणात उतरले होते, म्हणजेच समाजकल्याण, जनकल्याण, हा हेतू त्यांनी शेवटपर्यंत पूर्ण करून दाखवला.
एक सच्चा राजकारणी व नेता होते, ज्यांनी वेगवेगळे प्रकल्प व क्रांतिकारक निर्णय घेऊन समाजात प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आबा पाटील यांची राजकीय कारकीर्द उत्तम राहिली. त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण व फायदेशीर कार्य बघायला मिळाले असते तर उत्तम झालं असतं, परंतु काळाने घात केला. आबा पाटील यांना तोंडाचा कर्करोग होता. त्यांचा बराच काळ कर्करोगाशी लढा सुरू होता. परंतु 16 फेब्रुवारी 2015 रोजी लीलावती रुग्णालयामध्ये आबा पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. 17 फेब्रुवारी 2015 रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरातील अंजनी गावात आबा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आबा पाटील यांचे अकाली निधन महाराष्ट्रासाठी धक्कादायक आणि नुकसान देणारं ठरलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने व सामान्य माणसाने एक होतकरू व सच्चा नेता गमावला. आर पाटील हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व होतं. त्यांचे कार्य आणि ते महाराष्ट्रातील जनतेच्या नेहमीच स्मरणात राहतील.